नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा टी म्हणजे हाऊ टू क्रॅक टी इन फर्स्ट अटेम्प्ट हे पाहणार आहोत। म्हणजे एका प्रयत्नामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करू हे पाहणार आहोत। म्हणजे याच्या संदर्भात आपण महत्त्वाचे 7 ते 8 टिप्स पाहणार आहोत। हे का टिप्स पाहिले तर आपण एका प्रयत्नामध्ये टी 100% पास होऊ शकतो। म्हणजे एका प्रयत्नामध्ये तुम्ही टी पास होणार म्हणजे होणार। त्यासाठी महत्त्वाची पहिली टिप्स आहे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा की हो, मी एकाच प्रयत्नामध्ये टी पास होऊ शकतो, मी एकाच प्रयत्नामध्ये टी पास करेल। किंवा ज्यांचे अगोदर प्रयत्न झालेले आहेत पण ते आता टी काही करून पास करणार आहेत, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास हवा। मागं झालं गेलं गंगेला गेलं, पण ह्या प्रयत्नामध्ये माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, मी टी पास करणार, हा इतका आत्मविश्वास पाहिजे। पण या आत्मविश्वासासोबत हवी आहे मेहनत, प्रयत्न। दे रे हाली पलंगावरी म्हणून चालत नसतं। हा आत्मविश्वास आहे, मी टी पास करणार आहे, एवढं फलाना बेसताना सगळं माहिती आहे, अभ्यास माहिती आहे आणि मी अभ्यासच केला नाही, बघू फॉर्म आल्यावर, परीक्षेची तारीख आल्यावर, फॉर्म भरल्यानंतर अभ्यास करू, क्लास लावलेत, क्लासमध्ये होऊन जाईल, असलं असेल तर होत नाही। आत्ताच सांगतोय, हे टी पास होणं म्हणजे एडा गबळाचं काम नाही आहे आणि त्यांच्यासाठी ही टी नाही आहे। आत्मविश्वास हवा, अति आत्मविश्वास नको। अति आत्मविश्वास म्हणजे काय? मी MPSCचा विद्यार्थी आहे, MPSC प्री क्रॅक केलेली आहे, मेन्सची तयारी करतोय, असले फालतू टी फेटी आपण गिनत नसतो, आराममध्ये पास होत असतो, तू कधीच टी पास होत नाहीस। आणि हा टीला असून काय? अरे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे, आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पास होतो। राजा, तू टी पास होत नाहीस। टीचा अभ्यास वेगळा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वेगळा, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यामुळे उगा हलक्यात घ्यायचं नाही, हलक्यात अजिबात घ्यायचं नाहीये। मग तोच असतो अति आत्मविश्वास। मग याच्यामध्ये आणखीन असे नग असतात, अरे काय टीला सिलेबस सगळा माहिती आहे, प्राथमिकलाच विचारतात, आणि MA चा विद्यार्थी, कॉम्प्यूचा विद्यार्थी, MSc केलेला आहे आणि मी असलं प्राथमिकचे वाचू, हड असलं काय वाचत नाही, मग तू कधीच पास होत नाही, तुला बेहड म्हणून केलं जातं। म्हणून कुठल्याही ह्याला हलक्यात घ्यायचं नाहीये। पाठ्यपुस्तक याला अजिबात हलक्यात घ्यायचं नाही, याच्या पाया पडायचं, अभ्यास करायचं, त्याच्याशिवाय पर्याय नसतो। हो झाला आत्मविश्वास आणि आत्मविश्वास, हे झालं याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आत्मविश्वास हवा, त्याच्यासोबत अति आत्मविश्वास नसू नये। त्याच्यासोबत महत्त्वाची तिसरी गोष्ट आहे, जो की आहे सिलेबस। जोपर्यंत तुम्हाला सिलेबस पूर्णपणे 100% ऑथेंटिक सिलेबस माहिती होत नाहीये, तोपर्यंत टीचा अभ्यास करायला अजिबात सुरुवात करायची नाहीये। कारण तुम्ही डायरेक्ट क्लास लावता आणि क्लासमध्ये काय करतात, हिकडलं तिकडलं जे स्पर्धा परीक्षेला शिकवतात ते तिथं शिकवतात, अजिबात नाहीये। अगोदर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा प्रत्येक विषयाचा सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे। सिलेबसाशिवाय काहीही पर्याय नाहीये। काही करा, खड्डे खांदा, डक्का घाला, काही करा, सिलेबस महत्त्वाचा आहे। सिलेबस शोधून काढणं, जो की परीक्षा परिषदेने दिलेला असतो। 1ली ते 5वीला 5वी पर्यंतचा अभ्यास दिलेला असतो, पण 5वी पर्यंतचा नसतो, तो 8वी पर्यंतचा असतो। पेपर 2ला 6वी ते 8वी दिलेला असतं, पण तिथं परीक्षेमध्ये दिलं असतं 8वी पर्यंतचा अभ्यास दिलेला असेल, पण नसतो, तिथं 12वी पर्यंतचा अभ्यास असतो। मग प्रत्येक विषयाचा सिलेबस माहिती पाहिजे। सिलेबस माहिती होण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका फॉलोअप घेणं सुद्धा गरजेचं असतं। आणि ह्या सिलेबसबद्दल काळजी करू नका, आपण या सिलेबसची प्लेलिस्ट करणार आहोत। म्हणजे प्रत्येक विषयाचा सिलेबस देणार आहोत, त्याच्यामध्ये परीक्षेला कुठल्या टॉपिकवर प्रश्न असतात त्याच टॉपिकनुसार आपण सिलेबस घेणार आहोत, जे की 100% महत्त्वाचं असेल। आणि तुम्ही जर क्लास लावणारे असाल तर ते त्यांच्याकडून शिकून घ्या। आता शिक्षक पात्रता परीक्षा एका प्रयत्नामध्ये, एका झटक्यामध्ये पास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे गायडन्स, म्हणजे मार्गदर्शन। उत्तम मार्गदर्शन जर भेटले तर शिक्षक पात्रता परीक्षा ही एका झटक्यामध्ये पास व्हायला सोपे पडते। आता गायडन्स म्हणजे काय, उत्तम मार्गदर्शन म्हणजे काय, शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची, नेमकं काय वाचायचं, नेमकं काय वाचायचं नाही, आणि क्लास लावायचे का नाही, याच्या संदर्भात जर मार्गदर्शन भेटले आणि पुस्तकं एकदम वाचायचे तर कोणते आणि त्यातलं काय वाचायचं ह्याच्या संदर्भात जर मार्गदर्शन एकदम व्यवस्थितपणे लाभलं की आपण शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यामध्ये पास होऊ शकतो। आता याच्या गायडन्समध्ये सांगायचं झालं तर आहे 5वा मुद्दा,
क्लास. आता शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी क्लास लावण्याची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही आहे. याच्यामध्ये काय घटक आहेत माहिती आहे का? पहिला घटक आहे परिसर अभ्यासचा, जो की पेपर 1 मध्ये येतो. ह्या परिसर अभ्यासच्या घटकासाठी क्लास लावण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये आहे सामाजिक शास्त्र, जे की आहे 60 मार्काला. मग ह्या 60 मार्कासाठी सुद्धा क्लास लावायची आवश्यकता आहे का? तर कदापि कदापि कदापिही नाही. कारण हे 60 मार्क कुठून भेटतात हो? हे 60 मार्कासाठी कुठलंही जास्त लॉजिक नाही आहे. हे 60च्या 60 मार्क आपल्याला पाठ्यपुस्तकातून भेटतात. आता ह्या 60 मार्कासाठी तुम्ही क्लास लावलेला असाल किंवा क्लास ऑलरेडी जॉईन केलेला असाल, तर त्या क्लासमध्ये काय शिकवतात? इतिहास असेल तर इतिहास ह्याकडचं त्याकडला, इंग्रज भारतातून आले आणि इंग्रज भारतातून गेले. इतिहास ह्याकडचं त्याकडला जे की स्पर्धा परीक्षेला शिकवला जातो तो शिकवतात. पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तो असतो का? नाही. आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र कशावर आधारित असतो? जे की आहे फक्त आणि फक्त पाठ्यपुस्तकं, जे की आहेत इतिहासासाठी अगोदरचे म्हणजे आत्ताच्या अभ्यासक्रमाचे सोडून पूर्वीच्या अभ्यासक्रमाचे 4थी पासून 10वी पर्यंतचे आणि सध्याचे चालू अभ्यासक्रमाचे याची जर सांगड घातली आणि भूगोलाचं सुद्धा तसंच. आता भूगोलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भूगोलाचे फक्त जुने पाठ्यपुस्तकातील पुस्तकं आणि त्याचा अभ्यास केला बस एवढं होऊन जातं. आणि नवीन पाठ्यपुस्तकं अजिबात वाचण्याची आवश्यकता नाही आहे. कारण नवीन पाठ्यपुस्तकात जे आहे त्याच्यापेक्षा भरमसाठ पद्धतीने 4थी पासून 10वीच्या भूगोलच्या पुस्तकात आहे. आणि जे सध्या आत्ताचा अभ्यास चालू अभ्यासक्रमाचा आहे ना, ते उपयोजनात्मक अभ्यासक्रमाचा आहे, ते सध्या काहीही कामाला येणार नाही आहे. त्यानंतर आहे विज्ञान, जे की पेपर 2 साठी आहे 30 मार्काला. याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न हे फक्त आणि फक्त पाठ्यपुस्तकातील असतात. मग त्यासाठी विज्ञानाचा स्पेशल क्लास लावायची गरज नाही. विज्ञानाचा क्लास लावला तर तुम्हाला विज्ञानाचं सर्वच्या सर्व शिकवतात, पण ते परीक्षेला अजिबात विचारत नाहीत. जे पाठ्यपुस्तकात आहे त्याच्या बाहेरचं नसतं म्हणजे नसतं आणि ते कदापिही नसतं. फक्त पाठ्यपुस्तकं जे की विज्ञानाचे जुने 3री ते 8वीचे आणि सध्याच्या चालू अभ्यासक्रमाचे 6वी पासून ते 10वी पर्यंतचे बस एवढं केले की विज्ञानसुद्धा 30 पैकी 30 मार्क मिळून जातात. मग राहतो विषय मराठी. मराठी बऱ्यापैकी येत असेल तर मराठीचा सुद्धा क्लास लावायची आवश्यकता नाही आहे. इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बालमानसशास्त्र. आता जे काही क्लासेसमध्ये बालमानसशास्त्र शिकवतात ते बऱ्यापैकी शिकवलं जातं, पण त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. परीक्षेमध्ये प्रश्न हे उपयोजनात्मक स्वरूपात आणि थोडंसं डोकं लावून विचारले जातात. आता बरेचसे फक्त फडके प्रकाशनावर फोकस करतात आणि फडके प्रकाशन वाचून मोकळं होऊन जातात. पण 30च्या 30 मार्क त्याच्यातून भेटू शकतात का? पेपर 1चे 30 आणि पेपर 2चे 30 असं नाही आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला 11वी 12वीच्या पुस्तकाची सांगड घालावी लागते. मग जे काही BEdला जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे याची सुद्धा सांगड घालावी लागते. याचा सखोल अभ्यास केला तर मानसशास्त्र तुमचं क्लिअर होऊन जातं. पण ते कसं आहे, आता मानसशास्त्र बऱ्याच ठिकाणी याच्या नोट्स वगैरे कशा दिल्या जातात? 1 लाइनर, 1 लाइनर, एका ओळीच्या नोट्स दिल्या जातात आणि हेच प्रश्न येतील असं सांगितलं जातं. पण याचा अभ्यास करून काहीच उपयोग नाही. आपण स्वतः विहिरीमध्ये उडी मारत आहोत असं होतं आणि हे परीक्षेला विचारले जात नाही. परीक्षेला काय विचारलं जातं? आता वरची एक ओळ, मधली एक ओळ, शेवटची एक ओळ, किंवा आता आपल्या हे असतील थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण पद्धती त्याच्या 2 ओळी विचारतात, स्किनरची एक ओळ विचारतात आणि प्यावलावची एक ओळ विचारतात. मग याच्यातली कोणती ओळ खरी आहे, कोणती ओळ बरोबर आहे असं तुलनात्मक पद्धतीने विचारलं जातं. त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो. याच्या नोट्स आपण नंतर देऊ, ती गोष्ट वेगळी. पण एका प्रयत्नामध्ये TET पास करायचे असेल तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, पाठ्यपुस्तकं कुठले वापरायचे? जुन्या अभ्यासक्रमाचे वापरायचे, इतिहास, भूगोल, परिसर अभ्यासासाठी आणि विज्ञानासाठी. पण आता मराठीसाठी कुठलं पुस्तक वापरायचं? मराठीसाठी तुम्ही मार्केटमधलं बाळासाहेब शिंदे सफिशियंट, मोर दॅन इनफ, ते एक पूर्ण आहे. आणि जे शब्दसाठा असतं त्याच्यासाठी आपण मोरा वाळंबे वाचलं चालून जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिपचे पुस्तकं हे मस्ट आहेत. आणि आणखीन एक तुम्हाला कळकळीची आणि सर्वात महत्त्वाची शेवटची टिप्स असेल की मार्केटमध्ये जे काही शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात ठोकळे येतात, एक ठोकळा, TETचा ठोकळा, विद्या पब्लिकेशन असो, कुठलंही पब्लिकेशन असो,
ते काहीही कामाचं नाही आहे. तुम्ही फक्त तेवढा ठोकळा घेता, त्या ठोकळ्यातला अभ्यास करता आणि TETला सामोरे जाता, पास होणार नाहीत. मी बॉन्डवर लिहून देतो की तुम्ही मार्केटमधले कुठलेही TETसाठी जे ठोकळे उपलब्ध आहेत, तो जर ठोकळा वापरला तर तुम्ही त्या ठोकळ्याद्वारे पास अजिबात होणार नाही. कारण का, त्याच्यामध्ये जे काही स्पर्धा परीक्षेला असतं तेच उचलून टाकलेलं असतं. TETचा अभ्यासक्रम काय आहे तो त्याला धरून टाकलेला अजिबात नाही आहे. झालं, फक्त एवढ्या गोष्टी आहेत. आता एकदम फास्टमध्ये सांगतो. आत्मविश्वास हवा, अति आत्मविश्वास नको. अति आत्मविश्वासमध्ये काय, तिसरीचा आहे, चौथीचा आहे, पाठ्यपुस्तकाचा आहे, 10वीपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे, मी MA PU MCOM FEMCOM केलेला आहे, असले येत नाही का, असला आत्मविश्वास नको, अति आत्मविश्वास. मग त्यानंतर आहे सिलेबस. प्रॉपर सिलेबस महत्त्वाचा असायला हवं. सिलेबस मिळाल्याशिवाय तुम्ही TETचा अभ्यास करू नका. आता आपण लवकरच सिलेबस देऊ, त्यानुसार तुम्ही TETचा अभ्यास करा, लवकर पास होऊन जाल. आणि गायडन्स एकदम योग्य ह्याचं घ्या. तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये कोणाचंही गायडन्स घ्या, त्याचा काही समस्या नाही आहे, पण ते तुमच्या ह्याच्यावर आहे. फक्त योग्य व्यक्तीचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि नेमकं काय अपेक्षित आहे, परीक्षेला काय अपेक्षित आहे हे समजून घ्या. आणि याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं, जे काही मागील प्रश्नपत्रिका आहेत 2013 पासून ते आत्तापर्यंतच्या, त्या वापरणं खूप गरजेचं आहे. आता आहे जे की क्लासेसची अजिबात आवश्यकता नाही आहे. त्यानंतर मानसशास्त्राच्या नोट्स कुठल्या वापरायच्या, काय वापरायच्या, ते आपण मानसशास्त्राच्या सिलेबसमध्ये पाहू. आणि सर्वात महत्त्वाचं आहे पाठ्यपुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं जुन्या अभ्यासक्रमाचे घेणं मस्ट आहे. त्यानंतर मार्केटमधले मोठाले पुस्तकं घेऊ नका. एवढ्या काय ज्या टिप्स आहेत ह्या तुम्ही जर फॉलो केल्या तर 100% तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा ही एका प्रयत्नामध्ये पास होता. आणि सर्वात महत्त्वाचं, जे काही टेस्ट सिरीज असतात, पेपर सिलेबस असतात किंवा पेपर घेतात, ते अजिबात वापरू नका. फक्त जुने पेपर 2013 ते 2018 बस. एवढं केलं की शिक्षक पात्रता परीक्षा ही एका झटक्यात पास होऊ शकता. परत एकदा मी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो की मार्केटमधले जे काही ठोकळे असतात ते अजिबात वापरायचे नाही. ठोकळ्यामधून काहीही अभ्यास होणार नाही आहे. आणि क्लासेसमध्ये ज्या काही नोट्स दिल्या जातात किंवा मार्केटमध्ये जेवढे काही क्लासेस चालू आहेत, आमच्याकडे या TETच्या क्लासचा अमुक रिझल्ट, तमुक रिझल्ट, आमचे लाखो शिक्षक झाले, असल्या भानगडीत पडू नका. बॅनरबाजी असते, त्या बॅनरबाजीच्या नादी लागू नका. फक्त शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहिती पाहिजे. प्रॉपर सिलेबस माहिती झालं की नेमकं काय वाचायचं हे जर कळालं आणि नेमकं काय अवॉइड करायचं हे जर कळालं, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकता. काय वाचायचं तर जे काही सामाजिक शास्त्र आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र असो किंवा विज्ञान असो, इतिहासासाठी संपूर्ण जुने आणि त्यातल्या त्यात नवीन पाठ्यपुस्तकाची सांगड घालायची. भूगोलाचे फक्त आणि फक्त जुने, नवीन अजिबात वापरायचे नाहीत. भूगोलाच्या आपल्या विज्ञानाच्या बाबतीत जुने 3री ते 8वी आणि नवीन 6वी ते 10वी बस. एवढं करा, हे सामाजिक शास्त्र आणि विज्ञान तुमचं क्लिअर होऊन जातं. मराठीच्या बाबतीत बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबेचं शब्दाचं पुस्तक आहे ते वापरायचं. इंग्लिशसाठी फक्त बाळासाहेब शिंदे किंवा रामदास वाघ एवढं करून टाकायचं. आणि मानसशास्त्रासाठी सांगायचं झालं तर आपलं जे काही फडकेचं जुनं अभ्यासक्रमाचं DEDचं पुस्तक आहे ते, त्यानंतर 12वीचं तेही जुन्या अभ्यासक्रमाचं, आणि त्यानंतर BEDचं जेही जुन्या अभ्यासक्रमाचं, एवढं पुस्तक मानसशास्त्रासाठी वापरायचं. आणि गणितासाठी फक्त आणि फक्त गणितासाठी 2013 पासून ते आत्तापर्यंतचे पेपर जे की 2021 पर्यंत झालेत, एवढं तुम्ही ओव्हरलुक करा. 13 पासून ते आत्तापर्यंतचे जे काही गणिताचे पेपर झालेले, गणिताचा प्रश्न कसे झाले ते समजून घ्या. तेवढं सुद्धा केलं की होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे टॉपिक असतात गणिताचे, ते आपण गणिताचा सिलेबस सांगणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही तेवढे टॉपिक सुद्धा केले तर होऊन जातं. याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर एकदम शॉर्टकट संख्या, सरासरी, शेकडेवारी, सरळवाढ व्याज, रेल्वे, नळबोट, काळकामवेग, लसावी मसावी, कसोट्या, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णांक, नफा तोटा, घातांक, गुणोत्तर, प्रमाण इत्यादी आहे. आणि गणितामध्येच भूमितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मूलभूत संबोध आहे, त्रिकोण आहे, कोण आहे, वर्तुळ आहे, क्षेत्रफळ आहे, घनफळ आहे, इष्टिकाची आहे, चौकोन आहे, दुरी आहे, प्रमेय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आलेखावर आधारित भूमितीवर प्रश्न विचारले जातात. आणि आपल्या TETला ह्या भूमितीवर भरपूर प्रश्न असतात. आणि त्यातल्या त्यात आपल्या बुद्धिमत्तेवर आधारित सुद्धा असतात, जे की घड्याळ आहे, वयवारी आहे आणि कॅलेंडर आहे. एवढं सफिशियंट आहे. आणि जे काही आकृत्यावर आधारित प्रश्न असतात, एवढा सर्व जर तुम्ही अभ्यास केला तर ते तुमचं आराममध्ये होऊन जातं. तर ठीक आहे, आता एवढं सगळं ठीक आहे. तुम्ही एवढं सर्व जर केलं तर तुम्ही TET एका झटक्यामध्ये पास होऊ शकता.
ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे. तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी येणार आहे ती सुद्धा दाबा व ऑल बेल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, एकाच झटक्यामध्ये TET पास करायची आहे ना, एवढ्या टिप्स फॉलो करा. तुम्ही आराममध्ये TET एका प्रयत्नामध्ये पास होऊन जाता. तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती घेऊन पुढल्या एका व्हिडिओ.